आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती। याचबरोबर आमचे फुलाजी शेठ ठाकूर, नरेश शेठ ठाकूर यांचा देखील सन्मान। नरेश याचबरोबर नरेश शेठ ठाकूर, मी बालकृष्ण मामा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान घ्यायचा आहे आणि नक्कीच आपण बोलणार आहोत। जबरदस्त सामना इथे सुरू आहे, ऐकणार आहोत कुणाल दाते सरांचा आवाज। तत्पूर्वी एक सन्मान आपण नक्कीच इथं नरेश शेठ ठाकूर यांचा पाहतोय। दत्ता शेठ या। पहिल्याच बॉलवर सिंगल आले आणि त्याच्यानंतरचा बॉल वाईड बॉल घोषित केलाय प्रभंजन परदेसी। पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल आली, ती काढली बॅटर ओमकार पाटील यांनी। दुसरा बॉल हा वाईड बॉल आलाय। हॅलो, तर टाटा हॉस्पिटलचा आमचा स्टाफ इथे आलाय, त्यांचं देखील स्वागत। याचबरोबर नीलकंठ शेठ पाटील खारघर आणि स्वामी शेठ पाटील खारघर आणि सागर पाटील खारघर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती। तर नक्कीच काही सन्मान आपण या इनिंग नंतर घेणार आहोत। बोलूया आपण कॉमेंट बॉक्समध्ये, ऐकूया कुणाल दाते सर। आणखीन एक वाईड बॉल येईल, एक्स्ट्रा रन आता इथे मात्र मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या पुढे जाते वाईड बॉल सह 3 धावा। महत्वाचा सामना आहे सध्या, तुम्ही पाहताय स्वरा स्पोर्ट्स मुरबी विरुद्ध हेमेश प्रणय 11 टाकीगाव उरण या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय। फुल टॉस होता, हवेत आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्वरा स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये 6 धावा लिया, षटकार आला विकीच्या बॅटमधून। चंद्रकांतजी चौधरी यांचा संघ आहे हेमेश प्रणय 11 टाकीगाव, स्पॉन्सर्ड बाय आणि पूर्ण मॅनेज केला हा संघ जयेश पाटील यांनी। चॉप केलाय, बॉल गलीमधून काढलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने। इथे देखील आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल। विक्कीच्या खात्यामध्ये आणखीन एक चौकार। दोन्ही ओपनरला 2-2 बाईक मिळालेल्या आहेत। नुकतेच वलप नाईट मध्ये देखील बाईक जिंकले विक्कीने परवाच्याच दिवशी, त्यामुळे चर्चेमध्ये हा खेळाडू। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या थ्रो एंडला लागतो, तिथे सिंगल मिळेल। त्याच्या अगोदर शिवाजीनगर नाईट मध्ये ओमकारने ती बाईक जिंकली होती। मुरबी टीम म्हटल्यानंतर विध्वंस, आणि दुसऱ्या बाजूला स्वरा स्पोर्ट्सचे संघ मालक कळंबोलीचे सुजित मात्रे, त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय। टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 13 धावा, 14 धावा। एक धाव आता बॅटने आली आहे, ती वाढेल। 14 धावा आता स्कोअरबोर्डवर झाल्यात। बॉल आतापर्यंत टाकून झालेले आहेत या ओव्हरचे 5। शेवटचा बॉल शिल्लक आणि सामना करेल ओमकार पाटील। ओमकारचा फटका इथे नक्कीच फसल्यासारखा दिसला आणि अखेर पहिलं षटक। बॅटला लागत असताना बॉल विकेट कीपरच्या हातात जाऊन विसावला आणि फलंदाज बाद। चेक केला शॉट, इथे ओमकारने पहिलेच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि शेवटच्या क्षणाला प्रभंजनच्या खात्यामध्ये ही विकेट येते। प्रभंजन परदेसी लगेचच डगआउट मध्ये पाठवलंय फलंदाज ओमकार पाटीलला। मोठी विकेट आली आहे या ओव्हरमध्ये। पहिल्या ओव्हरमध्ये धावा 14 आल्या, नो डाऊट धावा आल्या, परंतु विकेट आलेली आहे। न्यू बॅटर मैदानामध्ये येईल शुभम ठाकूर आणि गोलंदाजीसाठी चैतन्य पाटील। चैतन्य पाटीलच्या हातामध्ये हे षटक सोपवले।
विकी 11 धावांची खेळी त्याने साकारली आहे या मॅच मध्ये. महत्वाचा खेळाडू आहे आता बेलपाडा मेट्रो स्टेशन एन कडून पेटपाडा मेट्रो स्टेशन एन कडून आता गोलंदाजी सुरू होईल. चैतन्य पाटील आता गोलंदाजीसाठी आणि चैतन्यमय वातावरण सध्या आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं, या शृंखलेचं. पडल्यानंतर बॅटलाही लागला, टोपीलाही लागला, उसळी चांगली घेतली आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. आणि चांगला बाउन्सर मी म्हणेन चैतन्याचा ते पाहायला मिळाला. उसळी घेतली या बॉलने. नवीन बॅटर शुभम आलाय मैदानामध्ये आणि पहिल्या बॉलवर आता सिंगल येते विकीच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 15 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं. चैतन्य पाटीलने नक्कीच खांद्याचा चांगला वापर केला पहिल्या बॉलवर. मागचा सामना थोडासा एकतर्फा रंगला. रियांश इलेव्हन घेसर संघाने अगदी सहज तो सामना फिनिश केला. अप्रतिम गोलंदाजी राहिली, फलंदाजी राहिली सूरज कडून आणि तो सूरज रात्री देखील चमकला या टीमसाठी. दर्जेदार खेळ. मुरबी टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15 धावा. न्यू बॅटर शुभम ठाकूर मैदानामध्ये आलाय. बॅटिंग करावी लागेल. पडल्यानंतर सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला कटरचा वापर चैतन्यकडून. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली चैतन्याची. पहिला बॉल शॉट होता, बाउन्सर होता, पडल्यानंतर चेहऱ्यावर लागला. दुसराही बॉल चांगल्या टप्प्यावर चैतन्यने टाकलाय. चांगली गोलंदाजी. राऊंड विकेटने हा बॉल थोडासा स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय स्क्वेअर लेग पर्यंत. धावत येत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल थांबवला, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. खातं उघडलं आता शुभम ठाकूरचं. टीमची धावसंख्या 16 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. श्रीराम क्रिकेट क्लब, रांजणपाडा, महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज आयोजित युवक काँग्रेस चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस, सुरेंद्रजी पारवे आणि गुरुनाथजी चौधरी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा ची तेवढीच मोलाची साथ आणि त्या साथीने भव्य दिव्य सोहळा. विकीसाठी हा बॉल वेगाने टाकलाय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 17 आकार घेते. धावसंख्या 17 धावा फलकावर लागल्यात. एक एक धाव महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. मागचाही सामना आपण पाहिला थोडासा एकतर्फा, त्याचा अगोदरचा सामना 54 धावसंख्येचा पाठलाग रंगला तो सामना. शेवटी कासारवडवली जिंकली. बॉल हवेत आहे इथे. टॉपेज फिल्डर येत आहेत आणि प्रयत्न अपुरा आहे. झेल सोडलाय. मोठं जीवदान मिळाले विकीला. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ असं म्हणतात आणि इथे तर कॅच सोपा झेल ड्रॉप केलाय प्रणित पाटील. तर प्रणित पाटीलने हा झेल सोडलाय आणि महत्वाचं आहे की अशा मॅच मध्ये जिथे नॉकआउट स्टेज मध्ये आता ही स्पर्धा आली आहे, सुपर 8 मधून सेमी फायनल मध्ये तुम्हाला जायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक एक झेलाचं महत्व आहे. जर तुम्ही झेल सोडलेत तर या मॅच मधून तुम्हाला नक्की बाहेर जावं लागू शकतं, कारण विकी आहे मैदानात. त्याने 2 बाईक जिंकल्यात, परंतु मी कौतुक करेन चैतन्याचं. चांगली गोलंदाजी करतोय. हा व्हाईट बॉल आता घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. काय अंपायरचाच रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. पंचांच्या मनात कधी शंका आली तर पंच तो DRS वापरू शकतात. याची माहिती तुम्हाला आतापर्यंत आम्ही पोहोचवतच आलेलो आहोत. हा अंपायरने वापरलेला आहे. बॅटिंग टीम साठी फिल्डिंग साठी कुठला रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. अंपायर वापरू शकतात. त्यांच्या मनात काही शंका असेल तर ते वापरू शकतात. आणि हे दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर ज्या पद्धतीने हा बॉल टाकला. फेअर डिलिव्हरी आहे. योग्य बॉल आहे, वाईट बॉल नाहीये. त्याच्यामुळे हा डॉट बॉल असेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 19 धावसंख्या. पायात टाकलेला बॉल मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटची आतमधली कडा घेत असताना चायनीज कट, लेमन कट, रुबी कट या टोपण नावाने या कटला ओळखलं जातं आणि हा येतोय चौकार.
ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14, या ओव्हरमध्ये 9 धावा. आणि शेवटचा जो चौकार आलाय तो नशिबाचा चौकार मी म्हणेन. दोन्ही पायांच्या मधून स्टंपच्या जवळून बॉल गेला आणि शेवटी त्या बॅटने धावा आल्या. 4 धावा वसूल होत आहे. टीमची धावसंख्या 23. सरासरी वाढते. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. ऑलमोस्ट 50च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल तर या मॅचमध्ये राहतील मुरबीकर. स्वरा स्पोर्ट्स मुरबी, सुजितजी भात्रे कळंबोली यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला हेमेश प्रणय 11 टाकीगाव उरण हा संघ आहे. चंद्रकांतजी चौधरी यांचा. जयेश पाटील यांनी खूप चांगली मॅनेजमेंट या टीमसाठी केली आहे, मेहनत घेतली आणि आता इथपर्यंत तुम्ही आलात तरी ते मात्र सामना जिंकावा लागेल. युवक काँग्रेस चषकाचं आयोजन अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम रात्रीमध्ये मात्र सामने कमालीचे रंगतील. बॅट बदलवली आहे. इथे बॅटची मागणी केली होती विक्कीने. शुभमने बॅट बदलवली आहे, विक्कीने नाही. तर गोलंदाजीसाठी ओंकार नाईक आलाय. एक बामणडोंगरी टीम मध्ये देखील ओंकार नाईक आहे, तो देखील कमाल करतोय. गेले काही वर्ष बामणडोंगरी टीम चर्चेचा विषय राहिली आहे. 3 वेळेला बेस्ट टीम ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांनी जिंकलाय रायगडमध्ये. आणि तशीच दहशत मुरबी टीमची देखील आहे. गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट तेही खेळलेत. हा बॉल राऊंड विकेटने सोडून दिलाय. पंच सांगतात जावेद फरीद दॅट इज वाईट. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. त्यांची देखील एक अजब निराळी अदा आहे. वाईट देतात त्याच्यानंतर एक खून करतात अंपायर आणि कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, त्यामुळे तेही चर्चेमध्ये असतात. पुढचा बॉल चांगलाच फिरलाय, फिरवलाय. अंपायरचा इशारा येतो. आणखीन एक वेळा वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणि ते जर तुम्ही व्हाईट बॉलवर नियंत्रण ठेवलं नाही तर धावा अशाच फुकट खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि फलंदाजाला हे आवडतं, ज्यावेळेला कुठलेही गोलंदाज त्यांच्या विरुद्ध हावी होत नाही, जास्तीत जास्त व्हाईट बॉल टाकतात, त्यावेळेला दबाव येतो. आणि म्हणूनच विकेट किपर गेला सांगायला की भाऊ हा सामना सुपर 8चा आहे, इथे जिंकणं गरजेचं आहे, व्हाईट बॉल टाकून चालणार नाहीयेत. ओंकार नाईक यंगस्टर आहे. अँगल करत वाईड यॉर्करचा प्रयत्न. आता विकेट किपरने चूक केली तर ओंकार काय करेल. बॉल त्याने सोडलाय, बायचा इशारा ते अंपायर करतात. परफेक्ट वाईड यॉर्कर होता, त्या लाईनच्या आतमध्ये, गायडिंग लाईनच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला बॉलिंग करत असताना ओंकार नाईकने हा वाईड यॉर्कर. वाईड यॉर्कर खोदून काढणं, खदडणं एवढं सोपं नाहीये, ते दिसलं. राऊंड विकेटने एक चांगला कोन अँगल इथे प्रस्तुत केला गोलंदाजीमध्ये ओंकार नाईकने. सगळे कोन शाळेमध्ये शिकवले जातात, परंतु दृष्टिकोन शिकवला जात नाही, तो आपल्याकडे असावा लागतो. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. फुलरलेनचा बॉल होता, सरळ चालला विकेट किपरच्या दिशेने. पंच सांगतात आणखीन एक वाईट बॉल. चुकातून शिकावं लागेल. सातत्याने चुका होत आहेत, सातत्याने वाईट बॉल टाकले जातात. धावा झाल्या 27, 27. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावर असताना बॅट चांगली फिरली, परंतु यावेळेला बॉलने हुलकावणी दिली आहे. कमबॅक केले ओंकार नाईकने. आता येतोय डॉट बॉल. डॉट बॉल सहज स्थिर आहे धावसंख्या. या ओव्हरमध्ये 3 वाईट बॉल आलेत, एक बायची धाव आली, एक डॉट बॉल आलाय. म्हणजे आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत गोलंदाजाचे, परंतु 2च बॉल झालेत. त्याचं कारण आहे वाईट बॉल सातत्याने टाकलेत. हा परफेक्ट यॉर्कर चाचपळत खेळतोय, फुटवर्क नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न विक्कीचा, स्लॉक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक वेळा बीट केला, आणखीन एक डॉट बॉल. दबाव बनलाय आता टीम स्वरा स्पोर्ट्स मुरबीवर. एवढे सोपं नाहीये फलंदाजी करणं, कारण टाकी गावचा संघ देखील एक मातब्बर संघ आहे उरण परिसरातील. हेमेश प्रणय 11 टाकी गाव उरण. पुढचा बॉल परत एक वेळा परफेक्ट यॉर्कर बॅटच्या एकदम आतमध्ये लागला, ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील विक्कीच्या खात्यामध्ये. विक्कीचा झेल सुटलाय मगाशीच आणि पाहता पाहता तो देखील धावसंख्येला आकार देतोय. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 29. विक्की पोहोचलाय आता 20 वर. 29 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर आहे, फ्लाय स्लीप फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये. आता मात्र कडा प्रहार, तो सोडलेला झेल नक्कीच डोकेदुखी ठरेल आणि हा बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. षटकार.
तसा स्लॉट मध्ये बॉल होता, मागचा पाय वाकवत असताना क्रीजच्या आतमध्ये गेला आणि मिडविकेटला फेकला बॉल 6 धावांसाठी. हा बॉल मात्र बीट करून गेला विकेट कीपरच्या दिशेने, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. हा प्रेशर आहे, हा दबाव आहे. येणाऱ्या दबावामध्ये प्रेशर कुकर देखील शिट्टी वाजवतो. तर मग गोलंदाज काय, 9 बॉल आतापर्यंत टाकले त्या गोलंदाजाने, परंतु झालेत फक्त 5 बॉल. झाडावर लागला मगाचा तो षटकार. परत एक वेळेला बॅकफुटला जात असताना तोच चंद्रमा नभात, बॉल चाललाय ढगात. हा येतो षटकार. त्याचबरोबर प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस, सुरेंद्रजी पारवे आणि गुरुनाथजी चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. श्रीराम क्रिकेट संघ, रांजणपाडा, महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज ग्रुपच्या वतीने आयोजित केली गेलेली स्पर्धा आज अंतिम रात्र या स्पर्धेची आणि अंतिम षटक आता सुरू होईल. या सत्रातलं गोलंदाजीसाठी आलाय स्वप्नील खारपाडे. स्वप्नील आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि झेल सोडलेला खेळाडू नक्कीच विचार करत असेल की आता कुठेतरी नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला पाहिजे विकी. बॉल सरळ पायावर लागलाय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. लेग बायचा इशारा इथे येईल पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 43 आणि आता या 5 बॉल पैकी किती बॉल विकी खेळतो हे महत्वाचं आहे. तो पोहोचलाय 32 वर. पाहता पाहता 13 बॉल त्याने फेस केलेत. 12 वर होता ज्या वेळेला झेल सोडला होता विक्कीचा, म्हणजे त्याच्यानंतर त्याने 20 धावा जोडल्यात या मॅच मध्ये. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सोडलेला झेल किती महत्वाचा ठरू शकतो एखाद्या मॅच मध्ये. तसं पाहिलं तर कुठलाच खेळाडू काही मुद्दामून झेल सोडत नाही, कारण शेवटी त्याच्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बॅटच्या मागे लागलाय, बॉल चाललाय ऑन साईडला, डीप मध्ये फिल्डर येतोय लॉंग लेगला. परत एक वेळेला फंबल झाला खेळाडू. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट केल्या जातील. यश होता तिथे, त्याच्या हातातून बॉल निसटला, त्याचा फायदा घेतलाय. परत एक वेळा तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. मिळतील तर 2च. या सीझनची ही 3री मॅच आहे 2 टीमच्या दरम्यान आणि दोन्ही मॅच मध्ये हे फायनललाच खेळलेत. एक वेळेला टाकीगावचा संघ जिंकला, एक वेळेला मुरबीचा संघ जिंकलाय. परंतु आता सुपर 8ची लढाई जिंकेल कोण या मैदानावर हे पाहायचं आहे. टर्न करत असताना मागे खेळण्याचा प्रयत्न होता. शिवाजीनगर आणि वलप या नाईट स्पर्धेमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर आले होते आणि त्यावेळेला मात्र आपण पाहिलं दोघां टीमच्या दरम्यान बरोबरी झाली आहे एका सामन्याची. आता जिंकेल कोण? प्रतिष्ठेची लढाई आहे. बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय डीप मध्ये, प्रयत्न सुरू झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेतण्यात आलेली आहे बीमर चेक करण्यासाठी. बीमर चेक केला जातोय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. नो बॉल आहे. हा निर्णय आलेला आहे कंट्रोल रूम मधून, पीसीआर रूम मधून. 3 धावा ऍड होतील. यस, 3 धावांनंतर 2 मिनिटं 48 धावा स्कोर बोर्डवर. 48 धावा फलकावर लागल्यात आणि या ट्रिपल बरोबर 48 रन आता मुरबी टीमच्या खात्यात आहेत. स्वरा स्पोर्ट्स मुरबी 36 धावांची खेळी 16 बॉल मध्ये आतापर्यंत साकारले विकी पाटीलने. पुढचा बॉल
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल टाकलाय गोलंदाज स्वप्नीलने. कमबॅक केलंय. नक्कीच फ्री हिटचा बॉल होता. कमबॅक करणारा बॉल होता आणि तो करून दाखवलाय गोलंदाजीमध्ये. दोन्ही टीमने आतापर्यंत शिवाजीनगर आणि वलप नाईटमध्ये एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावलंय. 1-1 ची बरोबरी आहे. हाय बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. पायावर लागतोय. त्याच्यानंतर एक चोरटी धाव इथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. रात्री 11च्या सुमारास धावांची झालेली ही चोरी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 49. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 50 धावा पाहिजेत तुम्हाला सुपर 8 मध्ये, ज्यावेळेला 4 ओव्हरचा सामना तुम्ही खेळता. आणि त्या दिशेने वाटचाल केली आहे टीम स्वराज स्पोर्ट्स मोरबीने. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. शेवटचा बॉल गोलंदाजी करेल स्वप्नील आणि स्वप्नीलने आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या डेथ ओव्हरमध्ये भैरवीच्या षटकात. शेवटचा बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा फिल्डर बीट होतोय आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 53 झालाय. 54चं लक्ष असेल जसं कामोठे आणि कासारवडोलीच्या मॅच मध्ये झालं तेवढंच टार्गेट आता सेट केलंय टीम मुरबीने हेमेश आणि प्रणय 11 टाकी गावच्या समोर. इथे आताच आगमन झालेलं आहे ते सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील घोट यांना विनंती करेन की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी हेमराजी म्हात्रे यांना देखील विनंती करेन की या आपण सन्मान होतोय. सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील घोट आमचे घेसर संघ इथे नक्कीच जिंकलाय. त्यांचे सन्माननीय साईनाथ भोईर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यावं. व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सन्माननीय घेसरचे साईनाथ भोईर आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. याचबरोबर इथे पाहतोय आपण ज्ञानेश्वर पाटील DN यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय अक्षय पाटील घोट यांना देखील विनंती करेन की यावं. आदरणीय आमचे निलकंठ शेठ पाटील, त्याचबरोबर स्वामी शेठ पाटील च्या सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत. तत्पूर्वी इथे आपण पाहतोय अक्षय पाटील यांचा हा सन्मान. प्रसाद पाटील देखील इथे आलेत. प्रसाद, तुमचं देखील स्वागत आहे. प्रसाद या. तर निलकंठ शेठ पाटील यांना मी विनंती करेन की यावं आपण. आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निलकंठ शेठ पाटील यांच्या बाबतीत नक्कीच मित्रांनो मी म्हणेन की ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धा आपण खारघर नगरीमध्ये पाहिल्यात त्या स्पर्धेचे ते शिल्पकार आणि या स्पर्धेमध्ये देखील निलकंठ शेठ यांचा हा डेकोरेशन आपण पाहतोय. जबरदस्त त्यांची ही व्यवस्था या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. ते सन्माननीय आमचे निलकंठ शेठ पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. तर आमचे शिवशक्ती खारघर संघाचे माजी क्रिकेटर आदरणीय स्वामी पाटील, स्वामी शेठ पाटील यांना विनंती करेन की यावं आपण. सागर पाटील देखील आहे. सागर या आपण देखील. स्वामी पाटील आज सध्याच्या घडीला ओमकार खारघरचा खेळतोय. त्यांचे काका आहेत. तर स्वामी शेठ यांचा सन्मान आपण करतोय. आमचे नक्कीच वसंत काठावले साहेबांचा देखील इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आम्ही करतोय. इथे गुलाम पारकर सर आहेत, माजी क्रिकेटर, कोच म्हणून ज्यांची ओळख आहे आणि इंटरनॅशनल प्लेयर असे अनेक ज्यांच्यासोबत ते खेळलेले आहेत. तर पारकर साहेब यावं आपण. नौफिल सय्यद साहेब इथे आहेत. नौफिल सय्यद आपण देखील या. गुलाम पारकर सरांचा सन्मान आपण करूया. सुनील गावस्कर सरांसोबत बरेच वेळा ते खेळलेले आहेत. आज सिनियर आहेत आणि एक चांगलं मार्गदर्शन खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. तलोजाची जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धा आम्ही पाहिली त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठे इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू ते घेऊन यायचे. आज देखील गुलाम पारकर सरांचा फिटनेस देखील चांगला आहे, पण चांगलं मार्गदर्शन त्यांचं. सो आपण नक्कीच इथे पुढील सन्मान मी विनंती करेन यश येरुणकर आणि आकाश यांना विनंती करेन की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे.
माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. तसेच टाटा हॉस्पिटलचा आमचा स्टाफ इथे आहे. अविनाश मोरावकर, विकी, अनिकेत आणि हरेश पेठ यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. इथे अक्षय यश येरुणकर, ॲडव्होकेट यश येरुणकर यांचा सन्मान आणि आकाशचा सन्मान इथे होतोय. येस, थँक्यू. ओके, आलेल्या सर्व पाहुण्यांचं येतोचे सन्मान या व्यासपीठावरती. वळूया आपण मॅचकडे. सामना सुरू होतोय. ऐकूया कुणाल दाते सर. आमचे सन्माननीय शिवसेनेचे आदरणीय शंकरशेठ ठाकूर, खारघर शहर प्रमुख यांचं इथे आगमन होतं. त्याचबरोबर आमचे कमलाकर पाटील, रुहुंजन यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. खारघरचे आमचे स्वामी षटबाबूराव पाटील यांच्या वतीने 2500 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केलं. त्यांचा आभार. याच वेळी आपण मॅचकडे ऐकूया कुणाल सरांचा आवाज. धन्यवाद संदीप पाटील सर. खूपच चांगलं सूत्रसंचालन, समालोचन आणि गेले कित्येक वर्ष या परिसरामध्ये हा आवाज दुमदुमतोय. रायगड समालोचक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. ती संघटना ते सातत्याने चालवत आहेत, प्रत्येकाचे प्रश्न सोडवत आहेत आणि मोठं नाव आहे या परिसरातलं, समालोचन क्षेत्रातलं. पहिलाच बॉल हवेत गेलाय, फिल्डर आहे पॉइंटला, जजमेंट चांगलं आहे. ओमकार पाटीलने हा झेल टिपलाय. गोल्डन डकचा शिकार 0वर आउट होतोय. निहाल झालाय बेहाल. निहाल नाईक 0वर आउट. आलं होतं पेंदरला, पण त्याने निळजेच्याच विरुद्ध ते निर्धाव षटक टाकलं होतं आणि आता इथे या स्पर्धेमध्ये 22 तारखेला देखील त्याने ते निर्धाव षटक टाकले निळजेच्याच विरुद्ध. म्हणजे निळजेच्या पाठी लागल्या खेळाडू. 2 निर्धाव षटक या हंगामामध्ये आणि 1 रायगड प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला बॉल थोडासा हवेत होता. गली रिजन मध्ये चेक केला. इथे स्ट्रोक बॅटरने आणखीन एक डॉट बॉल येईल. स्वप्नील आलाय नवीन फलंदाज. स्वप्नील खारपाडे ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवर तो चौकार आला होता. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. गोलंदाजीमध्ये विघ्नेशची रिदम खूप चांगली आहे. विघ्नेश खूप चांगल्या पद्धतीने फॉलो थ्रो मध्ये आल्यानंतर बॉल रिलीज खूप चांगला करतो. लेदर बॉल क्रिकेटचा तो प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर नेहमीच नजर असते. विघ्नेश पुढचा बॉल घेऊन. ओ, चांगली गोलंदाजी. आणखीन एक तिसरा बॉल. इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळेलच. चांगली गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 3 डॉट बॉल त्याने टाकलेत. रिदम पा लेदर बॉल क्रिकेट तो चांगला खेळतो, चर्चेमध्ये असतो. अनिल पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. संदीप पाटील यांचे पुतणे आहेत, मोठे बंधू. आणि त्याचा खेळ सातत्याने बहरतो. नेट्समध्ये चांगली गोलंदाजी करतो. लेदर बॉल क्रिकेट चांगला खेळतो आणि आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याचीच गोलंदाजी. ॲक्शन रिप्ले त्याच्या रिदमचा. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल. सलग 4 बॉलवर 4 डॉट बॉल. इथे ऑडीचा लोगोच निर्माण केलाय गोलंदाजीमध्ये. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल इथे गोलंदाजी करत असताना विघ्नेश पाटील या ओव्हरच्या दरम्यान रिदम पा त्याच्या गोलंदाजीची, ज्या पद्धतीने तो बॉल पकडतो, स्टार्कची आठवण करून देतो. आणि त्यानंतर तो रिलीज. पडल्यानंतर हा लेग कटर. आर्मचा चांगला वापर, रिस्टचा चांगला वापर. रिस्ट पोझिशन खूप चांगली आहे. 5वा बॉल हवेत मारलाय, स्ट्रेट मारलाय. हिट चांगला आहे आणि हा सुपर हिट आहे. काळ्या पडद्यावरची रेष हा काळ्या पडद्यावर ठोकलाय. पडदाफाड षटकार.
धावाने खातं उघडले. टीमचं धावा करायचे त्या मॅच मध्ये 54. मॅच ऑन. आता अटॅक झालाय विघ्नेशच्या विरुद्ध. 4 डॉट बॉल ऑडीचा लोगो निर्माण केल्यानंतर 5व्या बॉलवर षटकार ठोकलाय. कव्हर्सला चांगलं टायमिंग. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. येतोय चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. पहिलं षटक संपलं. 4 बॉलमध्ये धाव न 3. त्याच्यानंतर मात्र स्वप्नील खारपाडेने सांगितलं मैं हूं ना, आणि त्याच्या बॅटमधून आल्या त्या 10 धावा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोअर बोर्डवर 10 धावा. षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. चांगली बॅटिंग स्वप्नील खारपाडेची. स्वप्नील खारपाडे मैदानामध्ये आल्यानंतर पहिल्या 3 बॉलवर त्याचं खाते उघडलं नव्हतं, परंतु मागचे 2 बॉल तो चांगले खेळलाय. एक डाऊन दी ग्राउंड त्याने षटकार मारला स्ट्रेट काळ्या पडद्यावर, आणि त्याच्यानंतर तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना 4 धावा वसूल केल्यात. न्यू बॉलर विकी पाटील फलंदाजी चांगली केली. विकी पाटीलने धावा केल्या 37. बॅटिंग करत असताना आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 2 बाईक या हंगामात त्याने जिंकल्यात. बाईक सम्राट आहे. टोटल 7 बाईक त्याच्या आयुष्यातल्या जिंकल्यात. हा बॉल सरळ चाललाय निर्धाव. डॉट बॉल. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार पाटीलच्या नावावर देखील 10 बाईक आहेत. बाईक सम्राट आहेत मोरबी गावचे खेळाडू, ज्यांना बाईक मिळाल्यात त्यांच्या आयुष्यात क्रिकेट खेळत असताना, क्रिकेट जगत असताना. चैतन्य स्ट्रायकिंग एंडला. पायात टाकलेला बॉल ऑन साइडला. मनगटी फटका. मिड ऑन नाहीये. डीप मधून फिल्डर येतोय लॉंग ऑन वरून. तोपर्यंत सिंगल मिळते. चैतन्याचं खातं उघडले. टीमची धावसंख्या नेल्सन आकडा 11 वर 1. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे. तुम्ही पाहता युवक काँग्रेस चषकाचं आयोजन चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सुरेंद्रजी पारवे, गुरुनाथजी चौधरी, ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा आणि मस्ती बॉईजच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. चंद्रकांतजी चौधरी हेच पुरस्कर्ते आहेत या टीमचे, जो संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅटची वरची कडा घेतली. कॅचिटचा कॉल आहे. थर्ड मॅन आहे तिथे ओमकार. बॉल थांबवलाय. नाही मिळणार धाव. डॉट बॉल. स्वप्नीलला या मॅच मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. ज्या पद्धतीने हा सामना सध्या रंगताना पाहायला मिळतोय, कारण महत्वाचं असतं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 4 गोलंदाज वापरायचे. मग 2 ओव्हर झाल्यानंतर तो अटॅक करू शकतो, परंतु या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 20-22 धावा तर कराव्या लागतीलच. त्याच वेळा तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. हे कॅल्क्युलेशन असतं क्रिकेटमध्ये, कारण कोणत्याही टीमकडे 2 ते 3 चांगले गोलंदाज नक्की असतात. त्याचमुळे या संघांची चर्चा होत असते. आय बॉल बीट केलंय. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सुरक्षित नाहीये चैतन्य, आणि चैतन्यला जावं लागेल थेट आता डगआउटचा रस्ता धरावा लागेल. फलंदाज बाद. दुसरी विकेट गम. देसी ज्याने पहिले षटक टाकलं होतं पॉवर प्ले मध्ये, 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तो आता फलंदाजी करण्यासाठी येईल. दिलेल्या धावा तर वसूल कराव्या लागतील. ज्या पद्धतीने या सामन्यामध्ये तुमचं अस्तित्व पणाला लावले तुम्ही, आणि अगोदर तुम्ही अनेक सामने जिंकून इथपर्यंत आलेले आहात. सहज सोपा प्रवास राहिलेला नाहीये. ज्या पद्धतीने हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये, माझी खासदार ट्रॉफीमध्ये एकमेकांच्या समोर होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की कुठेतरी संघ वलप नाईटमध्ये सरपंच व उपसरपंच चषकामध्ये एकमेकांच्या समोर होते. तिथे मात्र टाकीगावने फायनल मारली, शिवाजीनगरमध्ये मुरबीने फायनल मारली, आणि त्याच्यामुळे आता 1-1 विजय दोन्ही टीमच्या नावावर. बॅटची कडा घेतली आहे. फिल्डर आहे तिथे ओमकार. कोणती चूक होणार नाही. दुसरा झेल टिपलाय ओमकारने, आणि फलंदाज बाद. आणखीन 1 विकेट. स्वप्नील देखील आता परतलाय. 3री विकेट गमावली आहे. 11 या आकड्यावर. नेल्सन आकडा थोडासा धोकादायक ठरतोय. हेमेश आणि प्रणय 11 टाकीगाव या टीमचा विचार केला तर चंद्रकांतजी चौधरी यांचा संघ मैदानामध्ये आहे. टाकीगाव लक्ष या मॅच मध्ये आहे 54 धावांचा, आणि 54च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अडचणीमध्ये वाढ होत आहेत. एका पाठोपाठ 1-1 धक्के बसतात टीमला. दबाव आता टाकीगाव टीमवर आहे.
रियांश 11 गेसरने मागचा सामना अगदी सहज जिंकला. चांगली झाली ती मॅच. आणि त्याच्या अगोदर केविन 11 वामनजी आणि पृथ्वी 11 कासारवडवली यांनी आपापले ते सामने जिंकले. सेमीफायनलमध्ये प्रवेश झालेले हे 3 संघ आहेत आतापर्यंत. आणि या मॅचमधून आणखीन एक चौथा संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा मिळेल. विक्की पाटील. हा बॉल वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. हा बॉल परत एक वेळा वाईट, बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13 धावा. आता मात्र नियंत्रण थोडंसं हरपल्यासारखं वाटतंय. मागच्या 2 बॉलवर 2 खराब बॉल त्याने टाकलेत. रोहित नाईक स्ट्रायकिंग एंडला आहे. रोहितला नावाप्रमाणे हिट करावा लागेल, मोठा तो प्रयत्न करावा लागेल. आई बॉल सोडून दिलाय. आणखीन एक तिसरा वाईट बॉल इथे पंच कळवत आहेत. बॅक टू बॅक 3 वाईट बॉल टाकलेत. आता ओमकार पाटील काहीसा कानमंत्र देण्यासाठी गेलाय विक्की जवळ. 2 ब्रदर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही भाऊ एकमेकांना आता इथे सांगतायत काय करायचं, कशा पद्धतीने करायचं आणि काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. परत एक वेळा बोल तयार होईल विक्की 3 वाईट बॉलसह. हा बॉल चांगला फिरवलाय, समोरून फिरवलाय. ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14. बॅटिंग करत असताना टीम हेमेश आणि प्रणय 11 टाकीगाव. या मॅच मध्ये 54चं टार्गेट आहे. म्हणजेच आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये तुम्हाला धावा करायचे 40. तर एक विशेष सूचना आहे, या सामन्यानंतर घेसर वर्सेस या संघाचा विजेता पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल रंगणाऱ्या मैदानावरती. घेसर संघाला विनंती, हा सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कुणाल दाते सर. थँक्यू. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण. हा ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. बर्ड आय व्ह्यू, पक्षाच्या डोळ्यातून हे चित्र कसं दिसू शकतं आणि ते दृश्य आता tenniscricket.in च्या माध्यमातून टिपलं जाते. हा ड्रोन हळूहळू आपल्यापासून दूर चाललाय, आता मैदानामध्ये जाईल. याच दरम्यान एक चांगला बॉल, डॉट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. आणि पंचांनी आता DRS वापरलाय व्हाईट बॉलसाठी. पंच चेक करतील व्हाईट बॉल आहे की नाही. कंट्रोल रूम. कुणाल सर दृश्य बघू शकाल आपण. ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. दिस टुर्नामेंट इज मुव्हिंग फॉरवर्ड विथ दिस ब्युटिफुल इव्हेंट्स, नो डाऊट. समोरच आपण मेट्रो पाहतोय, समोरच आपण गाड्यांची रहदारी पाहतोय. मग काल देखील मी म्हटलं होतं की इट लुक्स लाईक वी आर नाव इन दुबई. जशा पद्धतीने आपण चित्र पाहतोय. सच अ ग्रेट जॉब tenniscricket.in. थँक्यू. ओव्हर टू कुणाल दाते सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. हा बर्ड आय व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. नक्कीच आखाती देशामध्ये आलोय असं वाटतंय. ज्या पद्धतीने बाजूला रोडवर त्या गाड्या धावतायत आणि त्याच्यानंतर ही क्रीडा नगरी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम देखील असंच रोडच्या लगत आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये शारजा इंटरनॅशनल स्टेडियमचं नाव आहे. सर्वात जास्त ODI मॅचेस शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झाल्यात आणि ते देखील ग्राउंड बरोबर अशाच रोडच्या जवळ आहे.
त्याच्या बाजूनेच हायवे आहे आणि त्या हायवेवर अनेक वेळेला ते बॉल जातात. IPL मध्ये देखील धोनीने मारलाय तिथे षटकार. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय बॉल. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिटचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. आता या सामन्यात ती थोडीशी हवा निघत चालली आहे. त्याचं कारण आहे धावा होताना दिसत नाहीयेत. वा काय दृश्य आहे, विहंगम दृश्य. 38 सर्कल पहा कसा अंडाकृती आखला गेलाय. मध्ये ही खेळपट्टी आहे आणि आजूबाजूचं हे क्रीडांगण, फ्लड लाईट्स, डोळे दिपून टाकणारं आयोजन केले चंद्रकांतजी चौधरी, प्रशांतजी पारवे, सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी यांनी. हाय वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. अप्रतिम दृश्य. tenniscricket.in आणि गौरव सावंत यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू, पक्षाच्या डोळ्यातून ही क्रीडानगरी आपल्याला दाखवली जाते. परत एक वेळा वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. बॅक टू बॅक वाईट बॉल येत आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढत आहेत. धावा झाल्या 17. 9 बॉल 37 धावा करायचे आहेत. 9 चेंडू आणि 37 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी ही लढत आहे. रियांश 11 घेसर संघ वेटिंगला आहे. कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळ. बॉल हवेत होता, ऑन साइडला टर्न होतोय मागच्या दिशेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, परंतु एकच धाव मिळताना दिसेल रोहितच्या खात्यामध्ये. एकच धाव रोहितच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे 8 बॉलमध्ये 36 धावा करायच्या. आता षटकारच मारावे लागणार आहेत. ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, फक्त सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धाव असा कॉल केला आणि विकेट कीपर एंडला. फलंदाज बाद होईल. प्रभंजन बॅक टू द पॅव्हिलियन. व्यासपीठाचं दृश्य हे आयोजक मंडळी या स्पर्धेचे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली आहे. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सुरेंद्र पारवे, गुरुनाथजी चौधरी, ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा, मस्ती बॉईजचं हे आयोजन तुम्ही पाहताय. युवक काँग्रेस चषक, युवकांना साथीला घेऊन. युवक हीच मोठी शक्ती आहे आपल्या भारताची. युवा आहेत म्हणून भारत देश सातत्याने प्रगती करतोय आणि त्याचमुळे युवक काँग्रेसच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. प्रशांत बाळकृष्ण पारवे हे सचिव आहेत पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे. सातत्याने ते समाजसेवा करत असतात. चंद्रकांतजी चौधरी हे देखील चांगले समाजसेवक. क्रिकेटच्या प्रती त्यांची आवड, त्यांची लगन आणि त्याचमुळे रांजणपाडा या गावाला त्यांनी पटलावर आणलं टेनिस बॉल क्रिकेटच्या. एवढं दिमागदार असं आयोजन करत असताना 7 चेंडू आणि 35 धावा. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच सजवलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार मिळताना दिसेल आणि या चौकाराच्या मदतीने ओव्हर होते समाप्त. आता पुढच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये धावा करायचे 31. आमचा मुख्य व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा, मान्यवरांचा सन्मान सातत्याने या मंडळींच्या उपस्थितीमध्ये केला जातो. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी यांच्या वतीने पाहुण्यांचा मानपान सातत्याने युवक काँग्रेस चषकामध्ये घडत असतो आणि ते आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. निवेदक, समालोचक, या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतलेलं व्यक्तिमत्व संदीप पाटील यांच्या मुखातून या सगळ्याच मान्यवरांचा, पाहुण्यांचा सन्मान होत असतो. रायगडची बुलंद तोप आज कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील सर. गेले कित्येक वर्ष या जोडीने इकडचा काळ गाजवलाय कॉमेंट्रीच्या दुनियेतला आणि यांनाच पाहत असताना मी देखील मोठा झालो या क्षेत्रामध्ये. हेच ते व्यक्तिमत्व ज्यांना ड्रोन व्ह्यूद्वारे तुम्ही पाहताय. संदीप पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. रायगड समालोचक संघटना ते सातत्याने हाताळत आहेत. त्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यातल्या त्यात सच्चा माणूस, दिलदार असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर सच्चा माणूस म्हटल्यानंतर प्रत्येकासाठी हळहळ व्यक्त करणारा माणूस आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे आणि त्याचमुळे अनेक आयोजक यांच्यावर मोठी जबाबदारी टाकत असतात. बॉल हवेत आहे. पहिलाच बॉल, दे दणका. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला. षटकार रोहित आहे, सुपर हिट आहे आणि आता पिक्चर सुपर हिट होत चाललाय. पहिला बॉल सिक्सर आलाय. 25 करायचे आहेत. 5 चेंडू 25 धावा. फटाक्यांची आतिषबाजी होते. म्हणजेच काय तर मान्यवर देखील सातत्याने उपस्थित होतात. या स्पर्धेवरचं प्रेम दाखवत असतात.
शुभ आशीर्वाद देण्यासाठी सातत्याने ते उपस्थित होत असतात. हा आमचा कॉमेंट्री बॉक्सचा व्ह्यू तुमच्या स्क्रीनवर आहे. माझ्याबरोबर भरपूर वर्षानंतर भेट झालेली आमचे स्कोरर मित्र शांताराम जाधव आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगली स्कोरिंग त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये केली आहे. पूर्वी या परिसरामध्ये ज्यावेळेला कॉमेंट्री करण्यासाठी यायचो त्यावेळेला शांताराम यांची लेखणी अप्रतिम काम करायची. परत एक वेळा ऑन साईडला गॅपमध्ये खेळला, डीप मधून फिल्डर येत आहेत, पायाला लागतोय बॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल, रोहित कडून दुसरी धाव मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 23 करायचे आहेत आता 4 बॉलमध्ये. थँक्यू. तर याच दरम्यान सन्मान्य नंदराज मुंगाजी साहेबांचं आगमन होते. गोल्डन मॅन ऑफ ओला आणि तालुका प्रमुख देखील आहेत. स्वागत आहे तुमचं साहेब या मंचावरती, मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता पाहूया पंच काय सांगतायत. फलंदाज आउट, रोहितच रनआउट होईल कारण दुसऱ्या बॅटरने तर इथे ती क्रीज सोडलेली नाहीये. नंदराज शेठ मुंगाजी ओवळ्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. मोठ्या दिलाचा माणूस म्हणजेच नंदराज शेठ मुंगाजी गोल्डमॅन आहेत आणि नेहमीच अनेक स्पर्धांना भेटी देत असतात, चांगल्या स्पर्धा आयोजित करत असतात ओवळ्यामध्ये देखील. आणि नंदराज शेठ आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो युवक काँग्रेसच्या वतीने. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी आणि ग्रामस्थ मंडळ रांजणपाड्याच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज ओमकार जोशी आलाय परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला अंकित. बॉल हवेत आहे, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडेल. अंकितच्या खात्यामध्ये ही सिंगल जाईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 33 धावा. ओमकार आला आता स्ट्रायकिंग एंडला. डॉट बॉल येईल. ओमकार आलाय, माफ करा, आता स्ट्रायकिंग एंडला. मागे खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटचा आणि इथे मात्र सामना संपलाय. 33 धावाच केल्यात म्हणजे 20 धावांनी भव्य विजय मिळवलाय या मॅच मध्ये. टीम मुरबीने स्वरा स्पोर्ट्स मुरबी हा संघ पुढील फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होते. रियांश 11 गेसर आणि स्वरा स्पोर्ट्स मुरबीचा सेमीफायनलचा सामना होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे आणि आता प्रेझेंटेशन साठी जाऊया. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल विकी पाटील याला, ज्याने धावा केल्या 37 आणि गोलंदाजी करत असताना विकीने 4 धावा देऊन 1 विकेट देखील घेतली. तो ठरला मॅन ऑफ द मॅच आणि आशिष जाधव यांच्याकडून विकीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेझेंटेशन मध्ये दिलं जाईल. नाव आता आपण जाऊया प्रेझेंटेशन कक्षामध्ये, तिथे जोडले जातील. संदीप पाटील सर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे. विकी आणि सेमीफायनलचा सामना सुरू होईल त्यावेळेला आपण ऐकूया रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद कुणाल. तर इथे अनिरुद्ध शेठ ठाकूर यांच्या वतीने 3500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी